मित्र हो, द्वारकेमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे प्रवासाला साधनं खूप कमी आहेत, त्यामुळे लोकांना अशाच रिक्षा, ट्रक किंवा ट्रॅक्टर याने प्रवास करावा लागतो। आज महाशिवरात्री आहे, त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे। मंदिर अगदी समुद्र किनाऱ्यावर आहे, मागे डायरेक्ट समुद्र किनारा आहे पूर्ण। ब्रिज बघा, एक नंबर ब्रिज, लांबूनच दिसत होता कडक। सुप्रभात मित्र हो, मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आहोत नागेश्वरमध्ये। इथून जाणार आहोत आपण द्वारकेसाठी। कालचा आपला स्टे नागेश्वरमध्ये होता। मंदिराच्या एक्झॅक्ट समोर हॉटेल आहे, सुंदर हॉटेल आहे, पण हॉटेल चांगलं आहे, तुम्हाला रूम वगैरे चांगला, AC रूम, फॅमिलीसाठी बेस्ट आहे, एक नंबर हॉटेल आहे। जेवणसुद्धा खाली मिळतं। सो तुम्ही नागेश्वरला राहायचा प्लॅन करत असाल तर हे हॉटेल एक नंबर आहे, तुम्ही इथे राहू शकता। इथून आपण जाणार आहोत द्वारकाधीश मंदिराजवळ, तिकडे स्टे बुक करणार आहोत, सामान तिकडे सगळं ठेवणार आणि त्यानंतर पूर्ण द्वारका फिरणार आहोत। आज पूर्ण दिवस द्वारकामध्ये आहोत, संध्याकाळी बेट द्वारका करायचं आहे। सो असा आजचा काहीचा प्लॅन आहे। सो आता इथून निघूया। सकाळचे वाजले 10 आणि तुम्हाला मागे दिसतंय नागेश्वर मंदिर। सगळं सामान वगैरे लोड झालं आहे, आता इथून निघूया। सकाळी वातावरण एक नंबर होतं, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकीन सकाळचं सनराईजच्या वेळेचं पूर्ण मी एक जस्ट टाईमलॅप्स घेतला आहे, तो मी ह्याच्यात टाकीन नक्की। तर चला, आता नागेश्वरवरून निघतो आपण। द्वारका ह्या साईडला आहे, ते पेट्रोल पंप आहे, तिकडे थोडं पेट्रोल भरून घेऊया। 2 गाड्या दाखवत आहे, इन केस पुढे नसेल तर प्रॉब्लेम आहे। हर हर महादेव। आज महाशिवरात्री देखील आहे, सो त्याच प्लॅननुसार मी आलो होतो। म्हणजे महाशिवरात्री दिवशी यात्रा आपण सोमनाथला असू किंवा नागेश्वर। सो ॲज पर प्लॅन आपण नागेश्वरला आहोत। मध्ये पेट्रोलचा रेट 95 आहे, आपल्यात 105, 10 रुपये जास्त आहे। द्वारकाधीश टेम्पल वरून आपण निघतो आता। पेट्रोल भरून झालं, इथून सरळ 16 किलोमीटर आहे। बघा भाईला किती घाई आहे मारायची, काय गरज आहे। मंदिराच्या आवारात तरी थोडं हळू चालवा। बसने बघा कशी चालतात, गाडी पूर्ण ओव्हरलोड आहे, ट्रॅक्टर। इथे प्रवासाला साधनं खूप कमी आहेत, त्यामुळे लोकांना अशाच रिक्षा, ट्रक किंवा ट्रॅक्टर याने प्रवास करावा लागतो, कारण त्या मी बस बघितलीच नाही, लोकल बस। भक्त निवास आहे महाराष्ट्र मंडळाचं द्वारकामध्ये। माझ्या ओळखीचे कोणतरी इथे आले होते, त्यांनी सजेस्ट केलं की इथे जावं म्हणून। तर बघूया, रूम तर अवेलेबल आहे, मी कॉल करून विचारलं होतं। गाडी आतमध्ये लावायची। थँक्यू। स्टेचं काम झालं आहे, सगळं सामान आता रूमवर ठेवलं आणि आता आपण निघालो, जरा नाश्ता करूया आणि त्यानंतर पुढे। चीज सँडविच, चीज ही चीज, पण तुम्ही सांगा ना नाव। आणि नाही आलू पराठा नाव म्हणते, हे तर तुम्ही आता सांगा। फ्रॅपेचिनो आहे, फ्रॅपेचिनो। ठीक आहे, चालेल, मोका डिलाइट। चला मी नाश्ता करते। चला, इथे नाश्ता झाला आहे, हॉटेल चार्मी। सँडविच आणि आलू पराठा खाल्ला। प्रवासात जेवढं तुम्ही हलकं खाल तेवढं बरं। इस्कॉन टेम्पलला देखील जाऊ। उद्या सकाळी द्वारकाधीश टेम्पल करायचा विचार आहे, कारण सकाळी आरती वगैरे असते। सो द्वारकाधीश सकाळी करूया, बाकीचं आज फिरून घेऊ।
उद्या आरामात निघालं तरी चालेल, कारण आपल्याला उद्याची राईड फक्त 200 किलोमीटर आहे इथून सोमनाथ. 237 रोड चांगला आहे असं मला वाटतं आहे, कारण गुगल मॅपवर किती दाखवते, गुगल मॅपवर हार्डली काही 237 किलोमीटरसाठी 4-5 तास दाखवते, 4-4.5 तास. सो मित्र हो, द्वारकेमध्ये तुमचं स्वागत आहे. ते एअरफोर्स द्वारका एअरफोर्सचा एरिया आहे हा पूर्ण. राईड घ्यायचं आहे. समोर लाईट हाऊस दिसतंय द्वारकेचं, तिकडे नंतर जाऊया. सुंदर चित्र काढली आहेत बघा, ह्या साईडला, ह्या साईडला, त्या साईडला पण बघा. क्या बात. गाडी लावूया कुठेतरी इथे पुढे आणि मग मागे जाऊया. चला इथे लावूया. आता आपण आहोत भडकेश्वर महादेव टेम्पल. समुद्राच्या बाजूलाच मंदिर आहे. गर्दी भरपूर आहे. चला आता भडकेश्वर महादेव मंदिर मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही माझ्या मागे पाहताय हे भडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आज महाशिवरात्री आहे त्यामुळे थोडी गर्दी जास्त आहे. डोळे उन्हामुळे एकदम किलबिल करतात. सो आज महाशिवरात्री आहे त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे. तुम्हाला मागे दिसेल गर्दी. इथे मंदिर अगदी समुद्र किनाऱ्यावर आहे. मागे डायरेक्ट समुद्र किनारा आहे पूर्ण. ॲक्च्युली आता गायत्री शक्तिपीठा जो आम्ही आलो होतो पण ॲक्च्युली आहे बंद. सो आता आपण चाललो आहे गोपी तलावसाठी, जे इथून 23 किलोमीटर आहे. नागेश्वरवरून येताना तुम्हाला गोपी तलाव लागतंच. पण प्रॉब्लेम झाला की आमचं सामान होतं आणि तिथून बेटावर सुद्धा जाऊ शकता तुम्ही, बेट द्वारकाला. पण आपलं सामान ठेवायचं त्यासाठी आपण द्वारका शहरात आलो रिक्षामध्ये. चल, गोपी तलाव इथून जवळपास 23 किलोमीटर आहे. अर्धा तास लागेल. चला आता पुन्हा एकदा नागेश्वराचं दर्शन झालं आहे. आम्ही एक चूक केली. ॲक्च्युली सकाळी आम्हाला आधी ते बेटावर जायला पाहिजे होतं, बेट द्वारका वगैरे. पण मी विचार केला की संध्याकाळी जाऊया. आणि ते रूमचा रेट थोडा जास्त होता कम्पेअर टू. तसंही द्वारकाला आपल्याला जायचंच होतं, तर हा विचार केला की द्वारकाला सामान ठेवून मग पुन्हा एकदा मागे यावं. ती चूक तुम्ही करू नका. जर तुम्ही नागेश्वरला राहणार असाल तर नागेश्वरवरनं बेटावर जा, बेट द्वारकाला जा. गोपी तलाव आहे इथे, तिकडे जाऊ शकता. आता आम्ही गोपी तलावाला चाललो आहोत आणि तिथून एक सरळ रोड आहे जो बेट द्वारकावरून शिवराज समुद्रकिनारा, तिथून मग त्याला बाहेर पडतो. इथे आहे का? आपण गोपी तलावाजवळ आलो आहोत. इथेच गोपीनाथ मंदिर देखील आहे, जे जवळपास 5000 वर्ष जुनं पुरातन तीर्थधाम आहे. तर चला आपण पहिलं मंदिरात जाऊया आणि त्यानंतर गोपी तलावला. चल चल. चंदनाच्या काट्यात काय हे गंध काय?
आता आपण जे गोपी तलाव पाहिलं त्याचा इतिहास खूप जुना आहे, जवळपास 5000 वर्ष जुनं मंदिर आहे. तर काही पौराणिक कथानुसार असं सांगितलं जातं, ज्यावेळी कृष्ण द्वारकेला गेला त्यावेळी इकडच्या ज्या गोपिया होत्या म्हणजे त्या काळच्या गोपिका होत्या त्या कृष्णाला शोधण्यासाठी ह्या तलावावर यायच्या असं कथा सांगितली जाते. तलावाच्या बाजूला जी माती आहे त्याला गोपीचंदन असे म्हणतात असं आता मला इथे आल्यावर कळालं. मला तिथे चंदन वाटलं, पण ती जी इकडची जी माती आहे त्याच्यापासून त्या ज्या सळ्या बनवल्या जातात ज्या ॲज अ चंदन यूज केल्या जातात इथे. तर या मंदिराला खूप महत्त्व आहे, द्वारकामधलं गोपीनाथ मंदिर. जर तुम्ही द्वारकेला आलात, नागेश्वरला आलात, तिथूनच हे इथे गोपी तलाव आहे. जवळपास 5 किलोमीटर आहे नागेश्वरपासून. इथे नक्की या. इथून आता पुढे आपण जाणार आहोत आता बेट द्वारकासाठी, जे इथून अर्धा तासावर आहे जवळपास. सो चला आता बाजूलाच रुक्मिणी मंदिर देखील आहे आणि कृष्णाचं आणखी एक मंदिर देखील आहे राधाकृष्णाचं. सोबतच इकडे धनुष्कोडीला जो राम सेतू आहे तो ब्रिज बनवण्यासाठी वापरला जाणारा दगडसुद्धा आहे, जो राम नाम का तैरता पत्थर असं म्हणून तो तिकडे प्रसिद्ध आहे. तो आपण आता बेट द्वारकाजवळ पोचलो आहोत. अजून थोडं पुढे आहे, पण आता इथे समुद्र लागायला सुरुवात झाली, दिसायला सुरुवात झाली. मी गोप्रो थोडा वेळ काढून ठेवला होता, गरम झाला होता तो. ऊन भरपूर आहे. समोर आहे ओखा पोर्ट आणि बेट द्वारका या साईडला. राईट साईडला आहे बेट द्वारका आणि या साईडला ओखा पोर्ट आहे. या साईड ब्रिज बघा, 1 नंबर ब्रिज, लांबूनच दिसत होता. कडक अभया माता टेम्पल आहे, द्वारकाधीश मंदिर आहे बेट द्वारका. इथून एंट्री आहे द्वारकाचं. काय ती दुपार असल्यामुळे ऑलमोस्ट सगळी मंदिरं बंद आहेत. सो आपण आता जातो आहे हनुमान मंदिराजवळ, मकरध्वज हनुमान मंदिर. मकरध्वज मंदिराजवळ पोचलो आहोत या साईडला आतमध्ये. राजेश्वर शिवराज, हा राजपूरचे जे काय. चला आता इथून निघालो आपण. फॉरेनर बघा.
आपण पेठ द्वारकावरून निघालो आहे. समोर दिसतो तो सुदर्शन सेतू. एक जरा फोटो काढशील माझा. चला, खूप सारे थंबनेल क्लिक केले. सुदर्शन ब्रिजवर. अरे मध्ये उभं राहायची जागा आहे का ही? लोकांना काय शिकवणार आपण. ब्रिज एक नंबर आहे. ते जे मोरपंख असतं ते काय भारी काढलं आहे बघा वरती. तर त्या साईडला सनसेट होतो. आपल्याला शिवराजपूर बीचला जायचं आहे. मला नावं लक्षात राहत नाही काय काय बीचेसचे, पण आता तिकडे जायचं आहे सनसेट पाहायला. पण एक नंबर बीच आहे, भारी वाटतं. पहिलं तिथून इथपर्यंत बोटीचा प्रवास होता. आता ते त्याच्या जागी हा ब्रिज बनला. झालं त्याला खूप वर्ष, नवीन नवीनच. त्यामुळे लोक फोटो काढतात. अजून MS-04 दिसतंय मला पुढे. पांडुरंग लिहिलं आहे. महाराष्ट्रामध्ये गाडी आहे. भारी वाटतंय सनसेट. लाईट हाऊस दिसतंय मला इथून. शिवराजपूर ना, शिवराजपूरला मी सनसेट पाहायला आलो आहे. समोर सनसेट होतो आहे. काय सुंदर दिसतंय बघा. आसपास कोण नाही आहे. इथे नवीन काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे. गार्डन बनवतात, काय बनवतात माहिती नाही. तर एक कार येताना दिसली आम्हाला, सो आम्ही गाडी घातली. तर मित्र हो, आपण आता आहोत शिवराजपूर येथे. समुद्रकिनारा आहे प्रॉपर. त्या साईडला समुद्रकिनारा आहे, तिथून त्या साईडला जाऊ शकतो. पण इथे एक थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, तर आम्ही जस्ट आतमध्ये आलो आणि समोर सनसेट होतं. फार सुंदर सनसेट दिसतो. इथे कोणच नाही आहे, कसला आवाज नाही, काय नाही. सुंदरशा समुद्राच्या लाटांचा आवाज आहे फक्त. थोडाफार पक्ष्यांचा आवाज आहे आणि त्या साईड कुठेतरी थोडाफार बोटीचा आवाज येतो. आणि सुंदर असा सनसेट इथे पाहायला मिळतो शांततेमध्ये. हे खूप क्वचित आढळतं, तर फार बरं वाटतं. चला, आता इथून आपण जाणार आहोत घरी. जेवण करणार आहोत. एक गुजराती थाळी ट्राय करायची आपल्याला. तर आज आपण गुजराती थाळी ट्राय करणार आहोत. उद्या सकाळी आपण इकडचं द्वारकाधीश मंदिर पाहणार आहोत. आणखी रुक्मिणी टेम्पल आहे, एक शक्तिपीठ आहे. ते 2-3 पॉईंट्स आपण उद्या कवर करू आणि सोमनाथसाठी निघू. तर चला, आपण सनसेट एन्जॉय करूया आणि मग घरी परतू. तर मी तुम्हाला डायरेक्ट घरी भेटतो. जास्त लांब नाही आहे, हार्डली काही 20-25 मिनटं असेल. मॅप टाकायला लागला.